जुने जळगावमध्ये खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा सोहळा पार पडला. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. तरुण कुडबा मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात बेल भंडारा उधळत ढोल ताशांच्या गजरात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोडे, नगरसेवक पियुष कोल्हे, अमित काळे आदी यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी 12 गाड्या उत्सव आहे आणि तर आमची सनातन धर्माच्या ज्या परंपरा आहे 155 वर्ष झाले जुन्या गावातले आज 12 गाड्याचा ते उत्सव होतोय आणि धनगर भगत आहे, त्याचे पोलीस पाटील साहेब आहे, सर्व आमचे जुन्या गावातले सर्व नागरिक आहेत. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की आज 4 पिढ्या या उत्सवामध्ये दिसत आहे आणि मला वाटतं ही परंपरा 155 वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. एक आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि परंपरा अशीच चालू राहील अशा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पोलीस पाटील जळगाव हे 155 वर्षापासून जळगाव शहरातली जुन्या गावातली बैलगाड्या 12 गाड्या हे सतत 155 वर्षापासून काही अडथळा नसताना व्यवस्थित पार पडित आहे. गेल्या अनेक वर्षापासून 12 गाड्यांच्या परंपरा चालू आहेत. यांना रमेश भगत म्हणून हे 12 गाड्या ओढणार आहेत. आता थोड्या वेळाने 12 गाड्यांना सुरुवात होईल. जय मल्हारच्या उद्घोषामध्ये 12 गाड्या संपन्न होणार आहेत. 155वं वर्ष सध्या आहे आता या कार्यक्रमाला आणि 16 तारखेला याचा भंडाराही होणार आहे. खंडेराव पाटील, सुजित प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील राजवाडी आहे, पाटील घराण्याचा एक सदस्य आहे. हे श्री मल्हारी मार्तंड खंडेराव महाराज यांचा या यात्रा उत्सव हा जुन्या जळगावची परंपरा